तर गाईज तुम्ही बघू शकता इथे दिलेला आहे पनीर टिक्का. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आलेलं आहे संडे स्पेशलमध्ये आम्ही जेवायला आणि कोणत्या हॉटेलला आलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट टाइम इथे आलेलो आहो. सगळ्या हॉटेलची टेस्ट घेतलेली आहे, पण इथे तर आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता भीड, ही 2 व्हीलरची भीड आहे. आणि इकडे बघा, इकडे पूर्ण गाड्यांची भीड लागलेली आहे इथे. तर आपण हॉटेलच्या आतमध्ये एंट्री घेऊया आता. एंट्रन्स. इथे लोक मस्त फोटो वगैरे काढून आलेले आहे. इथे गार्डन आहे छोटंसं, जे मुलं इथे एन्जॉय करू शकतात. काय ना असं वाटतंय का की एका रिसेप्शन मध्ये आलेलो आम्ही. तुम्ही बघू शकता इथे. वा वा, किती भीड आहे बापरे. अदू तुला असं वाटतंय की एखाद्या रिसेप्शन मध्ये आलो आपण. हो, अरे तर आपण बसू ना, बसू. मी पहिल्यांदा आली, ते पहिल्यांदा पाहून आले. तिथे बर्थडेचं सेलिब्रेशन पण होतं, तिथे बर्थडे सेलिब्रेशन पण होतं तिथे. मेन्यू कार्ड वगैरे काही दिलं नाही, सर्व प्लेटात देऊन दिलं इथे. सो आता आलेला आहे मेन्यू कार्ड इथे. मग दिसते का आता आम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा मेन्यू सेट करू. मेनू हे आहे निर्वाणाचं मेनू कार्ड. बघूया आता काय काय आहे याच्यामध्ये. तर किती कार्डचं मेन्यू कार्ड आहे पहिले चेक करूया. 1 2 3 3 कार्डचं मेन्यू कार्ड आहे हे. तर गाईज तुम्ही बघू शकता हे दिलेलं आहे पनीर टिक्का. सगळ्यात पहिला पनीर टिक्का दिलेला आहे आणि सर्व वगैरे काही केलं नाही इथे. आता आम्हालाच आमच्या हाताने घ्यायचं आहे इथे, नाही का. राहू दे मग आम्हीच मेरे घेऊन घ्या. घेऊन गेला देऊ. थोडं काही खास नाही वाटलं मला. मी छान आहे, मस्त. बकवास आहे, बकवास. मला थंड थंडच वाटत राहिलं का होतं. थंड एवढं नाव होतं निर्वाणाचं, आणि इथे येऊन आम्ही खरंच पछतावून झालो. माझं खाल्लेलं अन्न सोडून पण नाही जाऊ शकत. सर्विंग साठी पण नाही, काही नाही. आम्हीच आमच्या हाताने सर्व केलं. जा स्वतः. आता आम्ही फक्त 1 प्लेट बिर्याणी मागवली होती. एवढी गर्दी पण असं वाटत होतं की चव खूपच छान असेल. रसला त्याच्यानंतर कधीच येणार है ना. फर्स्ट टाइम लास्ट टाइम. गार्लिक टिक्का मागवलेला आपण, पण गार्लिक काहीच नाही. चिकन टिक्का. हो, म्हणजे तुम्ही आले त्या कारोबार मधून, तिथंच चांगलं होतं, एकदम टेस्टी आणि गरम. हाफ भाज्या 500 रुपयाच्या भाज्या इथे. बापरे, ते बी हाफ. फुल भाज्या 900 रुपयाला. लोकांची भीड अशी असते त्याच्यात खूप सारा, खूप चांगला आहे.
बिर्याणी मागून 15 मिनिटं झालेली आहे, अजून म्हणजे इथे बिर्याणी आलेली नाही आहे आणि सर्विस काही चांगली नाही, टिश्यू नाही, काही नाही. आणि असं वाटतं का खूप चांगलं हॉटेल आहे, पण काही चांगलं हॉटेल नाही. फर्स्ट अँड लास्ट टाईम, याच्यानंतर कधीच येणार नाही. याच्यापेक्षा हायवे ग्लोरी खूप चांगलं हॉटेल आहे, टेस्ट पण खूप छान आहे तिथे. मेन म्हणजे इथे त्यात वेटच लक्षच नाही देऊन राहिलं बिलकुल इथे. काय माहीत बाळा, लक्ष देऊन राहिलं. बिर्याणी सांगून तर दिली पण अजून पण यायचीच आहे. माहीत नाही किती वेळ लागतो की बिर्याणी यायला. बिचारा वेटरला सांगितलं, त्यांनी ऑर्डर घेतला नाही घेतला माहितीच नाही काही. तर आम्ही इथे पनीर टिक्का आणि चिकन टिक्का मागवला होता. त्याची चव एकदम खराब, एकदम खराब. गार्लिक चिकन टिक्क्यामध्ये गार्लिक तर होतच नाही, म्हणजे एकदम बकवास वाटत आहे. आता इथून जाऊ शकत नाही, भूक लागलेली आहे. सो आम्ही इथे आता मागितलेला आहे बिर्याणी. तर बिर्याणी पण कशी असते कशी नसते माहिती नाही. दाखवून तुम्हाला आल्यावर जेव्हा आम्ही सगळे इथे वाटच पाहून आलेलो आहोत. तू बिर्याणी कशी आहे रे? बकवास आहे ना एकदम. खा 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 खाऊन बघ 1 मिनिट. चांगली नाही आहे तुला, बिलकुल चांगली नाही आहे ना. मी इथे आम्ही बिर्याणी मागवली आहे, कॅन्सल केली होती पण ते अचानक घेऊन गेली. आता मी टेस्ट करून बघते. माझा बाबू तर बोलला काही चांगली नाही आहे. मम्मीचा बात खिचडी याच्यामध्ये घरी मी तर चांगली करते. बिर्याणीची चवच नाही बिलकुल इथे. एवढ्या हॉटेलमध्ये गेलो आम्ही, अशीच होतच नाही. बकवास बकवास. निर्वाणा हॉटेल बकवास हॉटेल. वेटरवाले लक्ष घेऊन आले बिलकुल. वेटरवाले त्यांना काही कस्टमरशी घेणं देणंच नाही. त्यांना काही आले बसा, काही नाही, पाणी नाही, काही नाही, सर्विस काहीच नाही. तुम्ही तुमच्या हातानेच घ्या. किती बिर्याणी? 400 रुपयाची. 400 रुपयाची बिर्याणी आणि क्वांटिटी एवढीशी फक्त, एवढीशी कटोरा भराची क्वांटिटी. खूप सारी फॅक्टरी त्या हॉटेलची, म्हणून म्हटलं की जरा जाव एखाद्या वेळेस खाऊन या. आज तो दिवस काढला, तो बी काही चांगली गाडी. आम्ही दरवेळेस टिप देत असतो 20 रुपये 20 रुपये. पण आज मी माझ्या हजबंडला सांगितलं काय टिप द्यायची नाही, द्यायचीच नाही. आणि आपण स्वतःच्या हातात घेऊन आलो ना. सर्व्हिस कशाला म्हणते की आपल्याला वाढून देते ते लोक. त्याला सर्व्हिस म्हणते, चांगली सर्व्हिस देते. जो चांगली सर्व्हिस देईल त्या टिप भेटेल. चिकन बकवास आहे, खरंच बकवास आहे. जाऊ द्या, ऐकायला देणार नाही मी तेवढी भेट नाही. नख. सो गाईज जेवण करून आलेलं घरी आणि पूर्ण मूड खराब आहे, कारण जेवण काही चांगलं नव्हतं आणि मेन म्हणजे पोट पण नाही भरले आमचे. आहे ना तुझं पोट भरलं का? माझं सुद्धा पोट नाही भरलं. एवढं हॉटेलला जेवायला गेलो आणि पोटच भरलं नाही. क्वांटिटी पण खूप कमी होते आणि रेट खूप जास्त होते. सो मी तुम्हाला हे सजेशन देते की तुम्ही सगळ्या हॉटेलला जा, पण त्या हॉटेलला कधी जाऊ नको. निर्वाणा हॉटेल सगळ्यात बकवास हॉटेल आहे. आम्ही बिर्याणी घेतली तर बिर्याणी असं वाटत होतं जसं काही मसाले भात खाऊन राहिलो. मी तरी घरी छान करते त्याच्यापेक्षा. फक्त तो रस्सासोबत पण काही चांगला, रस्सा पण ग्रेव्ही सुद्धा काही चांगली नव्हती, खूप खराब ग्रेव्ही होती. टेस्ट नाही, काही नाही. सो खूप पछतालो तिथे जाऊन. तर मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही कोणत्या पण हॉटेलला जा, पण निर्वाणा हॉटेलला बिलकुल जाऊ नका, बिलकुलच जाऊ नका. थर्ड क्लास हॉटेल आहे ते, थर्ड क्लास. बाय बाय.